नमस्कार. BTN न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मिरज मतदारसंघात विधानसभेचे बिगुल वाजलेला आहे. अगदी प्रचाराचा अंतिम टप्पा येऊन टेकलेला आहे. तर या प्रचारांती प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. या निवडणुकीमध्ये मराठा फॅक्टर हा लक्षणीय आहे, निर्णायक मतदान होणार आहे. त्याबाबत आपण आपल्यासोबत मराठा बांधव आहेत त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत. या मिरज मतदारसंघामध्ये काही विकासाचे मुद्दे असतील, मराठा समाजाचे मुद्दे असतील, हे थोडक्यात आपल्याला या बांधवांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम तानाजी काका चव्हाण यांना विचारायचं आहे की महाराष्ट्रात सह मिरज मतदारसंघात जरांगे फॅक्टर काय काम करणार? महाराष्ट्रात आणि मिरजमध्ये जर बघितलं तर मिरजची ही उमेदवारी पूर्वीपासून म्हटलं तर जातीवाद होत आलेला आहे सगळा, आणि सर्व समाजामध्ये ह्या सरकारनं ते निर्माण करायचं काम केलं आहे. आणि ह्यामध्ये आता जर बघितलं तर मराठा आरक्षणाचा जर विषय जर घेतला तर आता ह्या सरकारनं मराठ्यांची एवढी फसवणूक केलेली आहे, ह्या मराठ्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये कधी फसवणूक झालेली नसेल अशा पद्धतीची फसवणूक झालेली आहे. आणि प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा अशा पद्धतीची ही लढाई आहे. आणि ह्या विस्थापित मराठ्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आता कार्यक्रम करायचा आणि विजयाची मशाल हातात घ्यायची. काही मोजकेच जर समाज बांधव जर सोडले तर 100% हा मराठा बांधव मतदानाच्या रूपातनं नक्कीच झटका देणार आणि जरांगे फॅक्टर हा फुल फॉर्ममध्ये चालणार नाही, हे आता कोणी नाकारू शकत नाही. मिरज मतदारसंघामध्ये मराठा आंदोलन हे बेडग ह्या ठिकाणी झालेलं आहे. सगळ्यात जास्त उपोषण बेडगावी झालेलं आहे. त्यानंतर मशाल मोर्चा असो, गावातून फेरी असो, आंतरवाली सराटीला जाण्यामध्ये मोठा सहभाग असो, मुंबई येथे झालेल्या जो लाँग मार्च होता त्यामध्ये जाण्यासाठी असो, टोटल मिरज मतदारसंघामध्ये मराठा समाजाची भूमिका ही सातत्याने बेडग या गावातून मांडली गेली. या गावावरती जे काय मराठा समाज बांधव यांनी रास्ता रोको केला त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. त्याबाबत हे प्रकाश नाना वाळेकर हे कायम सातत्याने मराठा आंदोलनाची भूमिका उपोषणामार्गे मांडत होते. आता थोडक्यात आपण त्यांची मुलाखत मत जाणून घेणार आहे. नाना, आपल्याला असं वाटते काय की मराठा समाजाची या मतदारसंघामध्ये किती ताकद चालेल? मराठा समाजाची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जरंगे फॅक्टर म्हणतो की आपण, हे साधारणतः 70-80% नक्की चालणार. काही बांधव आपलेच वेगवेगळ्या पार्टीत आहेत, पक्षात आहेत, त्यांच्यात पण काही सुधारणा बऱ्याच म्हणजे दिवसापासून झालेली आहे. आणि नक्की जरंगे फॅक्टर आपल्या मिरज मतदारसंघात नक्की दिसणार. मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टर हा दिसणार असं नानांचं मत आहे. पण भाजप असो, महाविकास आघाडी असो, ह्या प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाज विखुरलेला आहे. आणि गरजवंत मराठा हा कुठंतरी ह्या दोन्ही पक्षाच्या मागे लागला आहे की एकवटला आहे? गरजवंत मराठा जरी प्रत्यक्ष काय बोलत नसला तर अंतस्थ गरजवंत मराठ्याला काय गरज आहे आत्ता सध्याला, आणि ती गरज या सरकारनं कशी नाकारली. जरंगे पाटील साहेबांनी 14 महिने उपोषण करून सरकारला वेळोवेळी अल्टिमेट दिलं, वेळ दिली, आपलं मुद्दं मांडलं, मुंबईला लाँग मोर्चा काढला, तिथं तिने शिवाजी महाराजांची शपथ घेऊन साधारणतः सगळे सोयरीचा अध्यादेश लागू करतो, परत आरक्षण देतो म्हटले आणि ते वेगळ्या पद्धतीचं आरक्षण देऊन समाजाला या चालू सरकारमधल्या म्हणजे मुख्यमंत्र्यांनी म्हणा किंवा सरकारमधल्या सगळ्याच लोकांनी फसवलेला आहे. आणि त्यामुळं गरजवंत मराठा ओळखून आहे की नेमकं जरंगे पाटील सांगतील तो आदेश किंवा तिने संक्षिप्त स्वरूपात सांगितलेलं आहेत की बाबा आपल्याला ज्या सत्ताधाऱ्यानं म्हणजे आरक्षण डावललं आहे किंवा दिलं नाही त्यांच्या बाजूला न होता की आपण आपली दुसरी बाजू, दुसरा उमेदवार कोण त्याच्या लेवलनं जात आहे त्याला मतं टाका किंवा मदत करा असा त्यांचा डायरेक्ट आदेश आहे.
काही लोक आपल्यातलेच मिरज सांगलीला म्हणजे थोडीसं वेगवेगळ्या संघटना आहेत, मराठा समाजाच्या पण काही थोड्या संघटना आहेत, त्यांचे पण काही वेगवेगळी थोडी भूमिका आहे. त्यांनी काय म्हणतात, जरंगे साहेबांनी आदेश दिला नाही, असं दिलं नाही, काय नाही, त्यांनी आदेश दिला आहे, वेळच्या वेळी सगळं मोबाईलला वगैरे टी व्हीवर वगैरे सांगितलेलं आहे. ह्याच्याविषयी वेगळा आदेश अजून काय असू शकतो आहे. ठीक आहे, आम्हाला पण माहिती आहे हे गेल्यानंतर दुसरं येणार आहे, आम्हाला अजून उपोषण करायला लागणार आहे, आम्हाला अजून रस्त्यावर उतरायला लागणार आहे, अजून आमच्यावर केस होणार आहेत, अजून आम्हाला प्रयत्न करायला लागणार आहे. परंतु गेलेल्याला लक्षात राहील की आम्ही दिलो नाही म्हणून गेलो, आणि आलेल्याला लक्षात राहील की आम्ही बदल जर केला आमच्या मतदारसंघात, तर आलेल्याला लक्षात राहील की ह्यांच्यामुळं आम्ही निवडून आलो, त्यांना असं म्हणजे काय तर वेगळं काय करू शकतात असं तर बास होणार नाही. त्यामुळं प्रेशर राहील त्याच्यावर. त्यामुळं आपल्या मागणीचा विचार करायला येणारा माणूस नाहीच आला, तो काय आमचा पाहुणा नाही आणि दुसरा येणारा काय आमचा जवळचा नाही, त्याला उपोषण केलं म्हटल्यावर यांना हे आल्यावर काय तर ह्याने विचारात घेऊन झाला विषय, तर अजून ह्याच्यापेक्षा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि पाटील साहेबांनी परवाच साधारणतः 17 का 18 तारखेला सांगितलेलं आहे, साधारणतः अर्ज घ्यायच्या दिवशीच सांगितलेलं आहे. कोण जर आला आणि देत नाही म्हणाला, तो काय आपला सगळाच वगैरे नाही, काय नाही, त्याला सरकारच्या विरोधात आम्ही भांडणार, आणि आमचं काय काम आहे ते आमच्या मागण्या पूर्ण होतो का आम्ही त्याला लावून धरणार. मागण्या पूर्ण होईपर्यंत मराठा समाज ह्या आंदोलनाची दिशा चालूच ठेवणार. आता या मतदारसंघामध्ये सत्ताधारी असणारे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे हे येथील पालकमंत्री असून त्यांनी या मतदारसंघामध्ये गेली 15 वर्चस्व ठेवलेलं आहे. ही त्यांची तिसरी टर्म आहे ह्या मतदारसंघामध्ये. तर आपण मराठा समाज बांधव म्हणून या जे काय आत्ता पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे काय भावनेने बघता, किंवा त्यांनी तुमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत का? नाही, वैयक्तिक पालकमंत्र्याचा तुम्ही प्रश्न विचारला तर माणुसकी दृष्टिकोनातून व्यक्ती चांगले आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल काय अडचण नाही. परंतु जे नियम आहेत किंवा जे प्रोटोकॉल असतो आहे, एखाद्या गावात आंदोलन चाललं, एखाद्या गावाच्या मुलांच्यावरती कुठल्याही समाजाचा असू दे, जे ते समाज आपल्या समाजासाठी धडपडणार, काय गुन्हे झालं किंवा एखाद्या ठिकाणी काही घटना घडली, तिथं जाऊन चौकशी करणं किंवा त्या लोकांचं काय म्हणजे मागणं आहे ते सभागृहात मांडणं, हे त्यांनी बिलकुल केलेलं नाही. तेच आवडलं नाही म्हणून आमची ह्या वेळेला जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्हाला कवा नाही ते नेतृत्व मिळालं शिवाजी महाराजांच्या नंतर, आणि ते पण आम्ही गमवलो. आणि काय पक्षाची धोरणं आहेत त्यांच्या ते चुकीचं आहे. आम्हाला तो पक्ष एक नाही, मुळात म्हणजे आमच्या विरोध जर जात असेल तर आम्हाला तो पक्षाच्या मागं लागायची काही गरज नाही. राहिला विषय यांचा स्वतःचा, मग काय आता आमच्या इथं बेडगमध्ये एवढं कारस्थान झालं, कुठं केसेस घातल्या किंवा 2-3 वेळा आंदोलन झालं, परत लाँग मार्च झाला, बऱ्याच म्हणजे तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला बेडगमध्ये लगेच हजर असताय, परंतु ह्या समाजाकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे असं आमची भावना आहे. आता समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पण या मतदारसंघामध्ये जर सुरेशभाऊ खाडेंनी आपण म्हटलं की त्यांच्याविषयी आमचा रोष नाही आहे, पण ज्या पक्षात आहेत त्या पक्षाशी आपला रोष प्रचंड रोष आहे. प्रचंड रोष आहे म्हणजे त्या पक्षाची अशी धोरणं आहेत आत्ता सध्याला की जिथं हरियाणामध्ये जाट लोकांचं आंदोलन चालू होतं, ते मोडीत काढण्यासाठी भरपूर जाट समाजाची उमेदवारी उभा करून पर्सनली अपक्ष, आणि आपल्या पक्षात म्हणजे ज्या भाजपमध्ये पण जाट समाजाचे उमेदवार देऊन मताची विभागणी करून तिथला त्यांनी विजय काढला. त्यांच्या डोक्यात तोच विषय आहे. हे मराठी समाजाची एवढी मोठी ताकद असताना यांना न घेता आपण कसं विजय होऊ, ह्यांच्यात कसं फूट पाडून आंदोलन हे मोडीत निघेल. परंतु आंतरवली सराटीमध्ये पहिला गरजवंत मराठी गपगुमान म्हणजे उपोषण आरक्षणासाठी उपोषण करायला ते नाही, त्याच्यावर लाठीचार्ज कोणी केला. मग ते लाठीचार्ज कोण तर आमच्या मिरजचा किंवा सांगलीचा आमदार सांगितल्यावर करत नसत्यात. लक्षात आलं काय, त्याला गृहमंत्री आहे, त्याच्यावर इन्चार्ज असतो, त्या लोकांनी ते हाताळायला पाहिजे होतं. लाठीचार्ज करून किती मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. मग एवढं होत असताना समाजानं किंवा समाजातल्या सगळ्या लोकांनी किती दिवस भावना आत दाटून ठेवायच्या, ते कुठं तर बाहेर येणार ना. ते झालं. आता काय केलं, प्रामाणिकपणे उपोषण करणाऱ्या माणसावर तुम्ही SIT नोंद करताय, प्रामाणिकपणे रस्ता रोको किंवा
निवेदन वगैरे देऊन आंदोलन करणाऱ्या माणसावर गुन्हा घालताय. मग ह्याचा विचार करायला नको सगळ्या मराठा समाजा किंवा मराठी बांधवांनी. कुठल्याही समाजाचं आंदोलन असू दे, मराठीचं चालू आहे आता म्हणून मराठीचं बोलावलं मी. समजा उद्याच्याला अजून कुठल्या तर समाजात चालू झालं, मग असे आंदोलन तुम्ही मुडीत काढणार आहे? अहो, आंदोलन करून सत्याग्रह करून महात्मा गांधीजीनं भारत देश काढून घेतला आहे म्हणजे इंग्रजाकडनं. तुम्ही कुठल्या झाडाचा पाला लागला आहे? तुमच्याकडनं म्हणजे हिसकावून घ्यायला सत्ता या समाजाला किती वेळ लागतोय? तर ह्यांची ही चूक झालेली आहे. आणि अजून चूक झाली किंवा वेळ मागून घेतला असता अजून, किंवा आम्ही काय तर त्याच्याबद्दल कारवाई करालो आहे, ॲक्शन करालो आहे, असं काय तर म्हणजे जयरंगे पाटील साहेबांसंग बोलणं असतं तर त्यांनी पण असा निर्णय घेतला नसता. म्हणजे ह्यांना टाकू नका त्यांना टाकू नका असं म्हटले नसते. असा विषय हो थोडक्यात. पण मला आणखीन विचारायचं आहे, ज्या भाजप पक्षाबद्दल तुमचा रोष आहे, पण त्याच भाजप पक्षानं मराठा समाजाला सध्या 10% आरक्षण दिले, त्याबद्दल काय थोडं? मराठा समाजाला एकीखंड आरक्षण देतो म्हणून सांगायचं आणि एकीखंड सदावर्तीसारखा माणूस पाठीमागं भानगडी करायला लावायचा. म्हणजे देणार तुम्हीच आणि काढून घेणार तुम्हीच. तुमची ह्या भारत देशामधल्या सर्व समाजांनी, बहुजन समाजाने तुमची नीती ओळखलेली आहे. जोडा तोडा आणि राजनीती करा. बौद्ध समाज बाजूला करायचा, मराठा समाज बाजूला करायचा. जिथं एक ठिकाणी मोठं जागतिक लेवलचं उपोषण चालू आहे तिथंच एखाद्या माणसाला दुसऱ्याला उपोषण करायला लावायचं. ही तुमची नीती माहिती आहे आणि सरकारच्या या भानगडी सगळ्या माहिती आहेत. तुम्ही देणार नाही काय, भानगडी करणार नाही काय नाही, तोंडाला काय तर लावल्यासारखं करणार आणि ते चिटकवलेलं परत काढून घेणार. तुमची नीती सर्वच बहुजन समाजाला माहीत आहे आणि तुम्ही काय देऊ शकणार नाही काय नाही. फक्त तुम्ही महाराष्ट्राला लुटायचा आणि कुठल्या तरी एका राज्यात नेऊन ठेवायचा. तुम्ही हिती विधिमंडळामध्ये जे सर्व जे काय आहेत विधिमंडळातले आमदार, मला वाटते तुम्ही हे महाराष्ट्राच्या बाबतीत कुणाचीही नीती सरळी नाही. ते सगळं जे काय असेल ते माल गुजरात पार्सलला येऊ. आणि बेधडकपणे सांगतो, पुराव्यानिशी आता सगळे कार्यक्रम झालेले आहेत. त्यामुळं आम्ही आता महाराष्ट्रातली जनता काय लुटून न्यायला काय न न्यायला हे लहान मुलापासून 100 वर्षांच्या हातरुणावर पडलेल्या माणसापर्यंत माहीत आहे. आणि हे देणार काय नाही, फक्त महाराष्ट्र लुटायचा, भ्रष्टाचारी माणसं जवळ करायची, पक्ष फोडायचा. एकाच दिवशी सांगायचं की एक भ्रष्टाचाराचे सरदार आहेत आणि त्याच सरदारातला माणूस एक फोडायचा आणि आपल्या घरात न्यायचा. म्हणजे तुम्ही कोण आहे? सर्व सरदारांचे बाप आहात. एवढंच सांगतो मी तुम्हाला. त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आरक्षणचा विषय विधानसभेमध्ये मांडा तुम्ही आमच्या आरक्षणचा, आणि काय असेल ते तुम्ही बोला. म्हणजे आम्हाला समाधान होईल ना. आमचं तुम्ही प्रतिनिधी आहे. तर त्याने काय बोलले नाही. आत्ताच मोबाईलवर ते काय यायला लागलं आहे बघा. म्हणजे तिकडं आरक्षणचा विषय चालू झाल्यावर काही लोक झोपत असतात तिथं कुठं, म्हणजे प्रतिनिधी जे म्हणून असतात. असं एवढं पण कसं आहे, मीडिया फास्ट आहे. आपण काय करतो की नाही, मी कसं वागालो आहे समजणार ना. ते पण जरी मतदारसंघामध्ये मराठा समाजाची जरी भूमिका त्यांनी जर नाही मांडली असेल विधिमंडळात, काय प्रश्न विचारले नसतील, पण त्यांनी या मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे. विकास करताना कसं असते माहिती काय, विकासाची एक तुम्हाला गंमत सांगतो. एकच आता लाडकी बहीण योजना वगैरे लागल्या, आम्ही कुठल्या पक्षात नाही म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त म्हणजे आरोप केले नाही, आत्तापर्यंत केलं नाही. परंतु आम्ही करू शकतो, आम्हाला पण राईट आहे, आम्हाला पण कायद्यानं परवानगी आहे. बरोबर आहे. मी ह्या मतदारसंघात मत टाकणार आहे तुम्हाला म्हटल्यावर मी तुम्हाला माझ्या मनात काय ते बोलणार. तर कसं आहे माहिती काय, आता एक महिलांचं उदाहरण सांगतो. एक कुटुंबाचं, एखादी महिला एखादी घरात एकच राहत असेल तर तिला जगायला साधारणतः 6-7 हजार रुपये लागतात. मुलं मजुरी करून काय असेल ते करून ती जगत असते. एवढी महागाई झालेली आहे आता. मग त्या महागाईला 6-7 हजार रुपये ते माल कुठून तर आणून जगली की सरकारला 2200 रुपये जातात. साधारणतः 10,000ची रेंज आहे. 10,000 शिवाय जगत नाही माणूस. 10,000 रुपये चा माल घेतला की सरकारला 2200 रुपये जातात. मग त्यातलं तुम्ही त्या महिलाला 1500 रुपये देणार. म्हणजे खाल्ल्या खिशातनं तुम्ही 2200 रुपये काढणार आणि वरल्या खिशात 1500 रुपये घालणार. एवढं जनता नाही खुळी नाही कोण.
लक्षात आलं काय? एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई झाल्या. महागाईचं पण उदाहरण सांगतो मला, मी तुम्ही काढला म्हणून सांगतो, नाही तर माझी काय त्या महागाईवर बोलायची इच्छा नव्हती आणि बोलाल तर मी एक तासभर बोलेन. एकच उदाहरण सांगतो. 2014 साली यांचं सरकार नव्हतं, सरकार दुसऱ्याच होतं. त्या वक्ताला म्हणजे जे आपण गोडं तेल म्हणतोय ते 68 रुपये किलो होतं, बरोबर आहे. आणि ते गोडं तेल करडे ऑइल, सोयाबीन ह्याच्यापासून असं तयार होते. त्या गोडं तेलाला म्हणजे 68 रुपयाच्या तेलाला त्या वक्ताला आमच्या सोयाबीनला, म्हणजे शेतकऱ्यांचं, मी पण शेतकरी आहे, आमच्या सोयाबीनला 4,041-42 रुपये रेट होता. आणि तेल कसं होतं? 68 रुपये. आता काय झालं आहे? 2014च्या पहिला आणि आता 22, म्हणजे साधारणतः एक 10 वर्षात काय फरक पडला आहे. आता तेल 140 रुपये किलो गोड तेल. बघा तुम्ही, मी काय खोटं बोलणार नाही, कुठं पण दुकानातून विचारा, 140 रुपये किलो आहे. आणि आत्ता जे सोयाबीन आहे 35 रुपयेपासून 4,000 रुपयेपर्यंत आहे. मग पैसे मला नेमकं गेलं कोणाचं? पब्लिकचं गेलं का शासनाचं गेलं? मग ह्याच्यावर समिती नेमल्या, लय अगदी विचारवंत नेमला आहे पाशा पटेल म्हणून. मग तो इंटरनॅशनल लेवलचं सांगतोय. आपण हवं, आपण बेडगत जगावले, आपण इंडियात आहे, तो पण आपला विचार करूया ना. बाहेरल्या देशाचं सोयाबीन बक्कळ आलं आहे, इकडलं आलं आहे, तुम्ही ते सांगून चालणार आहे काय? मग बक्कळ आलं तर तुम्ही येशील तेल स्वस्त द्यायला पाहिजे. ते 68 रुपये होतं तर आता तुम्ही 50 रुपये द्यायला पाहिजे होता. तसं करत नाहीत. तर एवढी प्रचंड महागाई मागल्या. विकास काम काय केलेले नाहीत, काय नाहीत. विकास काम जर झाले असेल त्यांच्या बगलबच्च्याची आणि ठेकेदाराची झालेले आहेत. फक्त कुठलाही रस्ता जर बघायला जर गेला, एक सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर रस्ता जर बघितला, त्या रस्त्याचं टेंडर किती रुपयाचं आहे आणि काम झालं आहे किती रुपयाचं, हे सगळं बघा. सगळा विकास हा टक्केवारीचा आहे. नंतर भ्रष्टाचार. म्हणजे तुम्ही ठेकेदार आहे, मग ठेकेदार हाय म्हटल्यावर सगळीकडं त्याला कमिशन द्यायला लागते त्या ठेकेदाराला. आणि त्या पद्धतीनं रस्त्याचं सगळे रस्ते केल्यात, परंतु सगळे चाळणच झाले रस्त्याची. पण आपल्या मतदारसंघात प्रामुख्याने भूमिका आमच्या मराठा आरक्षणावर आम्ही टिकअप केलेली आहे. एक दुसरी गोष्ट, विकासाचं बोलायला गेलं त्याला पण तयार आहे. तुमची जबाबदारी आहे. तुमच्याकडं एक म्हणजे पंचायत समितीची सिस्टीम आहे, इंजिनिअरिंग विभाग आहे, जिल्हा परिषदचा इंजिनिअरिंग विभाग आहे, परत PWDचा इंजिनिअरिंग विभाग आहे. तुम्ही ज्या ठिकाणाला 12 कोटीचं काम चालू आहे, नेमकं 12 कोटीचं काम चालू आहे, तुम्ही प्रतिनिधी म्हणून किंवा ह्या डिपार्टमेंटवर तुमचं वर्चस्व पाहिजे की ते 12 कोटी रुपये ते काम किती होतं आहे आणि ते कशा क्वालिटीचं व्हायला पाहिजे, बरोबर आहे. जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नसला तर सगळेजण खाऊनच जाणार. मग कुणाची जबाबदारी त्याच्यावर लक्ष ठेवायची? म्हणजे विकास झाला आहे का नाही? विकास आम्हाला तुम्ही विकास झाल्यास थांबा, विकासाच्या बाबतीत सांगवले आम्हाला तुम्ही 112 कोटी नाही तर त्याच्यापेक्षा 200 कोटी जर दिला आणि ती बुट्टीत घालून कोण जर उचलूनच घराकडे नेत असेल कॉन्ट्रॅक्टर, त्या सिस्टीममधली लोक, काय तुमचं कुणाचं आणि कमिशन असेल आमदार खासदारांचं आणि कुणाचं, ती नेत असेल तर विकास कशाचा म्हणायचं त्याला? विकासाच्या नावाखाली भकासच आहे विषय. असा माझी तर गरजवंत मराठा जे आहेत आणि जे जरंगे पाटीलला मानणारी वर्ग आहे सगळा असं समजतो मी तोपर्यंत. म्हणजे माझा समाज सगळाच आहे असं समजतो. काय त्यात थोडं बहुत वेगळं असणारच, त्याचा काय विषय नाही. परंतु मला एक विनंती करायची आहे की त्याने आदेश दिलेला आहे की बाबा आपणाला दमवलं कोणी तर ह्या लोकांनी दमवलं तर ह्यांना परत तिथं येऊन द्यायचं नाही. म्हणजे काय करायचं? तिने एक मतदारसंघ आहे का मिरज नावं सांगत बसायला, त्यांनी संक्षिप्त स्वरूपात सांगितलं आहे. त्याच्यानंतर कोण आहे त्याला टाका. तो आला नसला, तो केला नसला तर अजून बघता येते त्याला. आता ह्यो तर केलाच नाही, समजा दुसरा कोण पक्ष आला निवडून आला, नाव घेत नाही मी, पण आला त्याला पण बघता येते. म्हणजे त्यांना पण बघता येते कायदेशीररित्या. अजून आंदोलन आहेत, अजून हे आहेत, काय अडचण नाही. फक्त आत्ता मराठा बांधवांना माझ्या मिरज तालुक्यापुरतं किंवा माझ्या गावापुरतं तर बोलतो मी, माझी तर कळकळीची विनंती आहे की पाटील साहेबांनी जे वर्ण जे आदेश दिल्यात ते तंतोतंत आहे की नाही त्याने पालन करावं. ती गरज आहे, काळाची गरज आहे. तुम्ही जर एक राहिला नसला तर तुम्हाला परत कोणी हिशोबात धरणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. हीच एवढी निवडणूक आहे आणि परत निवडणुका नाहीत असं पण नाही. आपण हीच लोक चांगले वागाल तर ह्याच नाही परत आणता येतं. ही आलेली लोक बाद वागाल तर ह्याच नाही बाजूला खेचता येते. असं काय नाही. ही एकच म्हणजे आपण जो जन्मल्यापासून जगते आणि एकच निवडणूक आहे आणि मग काय तर लय मोठा घाला होणार आहे, काय तर लय बदलून टाकायला मत लय पैसे लागणार अशातला भाग नाही. माझ्या बांधवांना माझी कळकळीची अगदी आत्महत्या विनंती आहे. मी सगळीकडे कुणाकडे जाऊन प्रचार काय सांगत बसणार नाही.
ती काय आपला धंदा नव्हे. आपण फक्त आपली काय मनात भावना आहे ती बोललो आहे, त्याला अनुसरून तुम्ही मतदान करा. गरजवंत मराठ्यांची शैक्षणिकमध्ये, नोकरीमध्ये, शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड अशी पिछाड झालेली आहे. आणि हे पिछाटसाठीच माननीय मनोजदादा जरांगे यांनी आमरण उपोषण केले होते. आणि ह्यासाठी सर्व समाजाचा, बहुजन समाजाचा सुद्धा ह्याला पाठिंबा होता. आणि मराठा समाज ह्यामध्ये आता जागृत झालेला आहे. निश्चितपणे समाज मागासलेल्या असलेल्यामुळे आज तरुण बेरोजगार आहेत, मुलांची लग्न होणं झालेली आहेत. आणि आता सर्व समाजाला कळलेलं आहे आता. आणि ह्याचा बदला म्हणून निश्चित ह्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मराठा समाज ह्या सरकारचा बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि विजयाची मशाल पेटवल्याशिवाय सोडणार नाही. ठीक आहे. थोडक्यात आता मराठा बांधवाचे आपण मनोगत ऐकून घेतलेलं आहे.